शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेला राज्य सरकारने अखेर गुंडाळण्याचा निर्णय घेतला। याला पर्याय म्हणून पूर्वीची पीक कापणी प्रयोगांवर आधारित विमा योजना राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आणि त्यामुळे आता या नव्या योजनेत शेतकऱ्यांना अधिकचे हप्ते मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भाजपने बॅनरबाजी केली आहे। हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न भाजपने केलाय। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर हे बॅनर झळकलेत। उजळते भविष्य नवे भगवे असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय आणि या बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांचे फोटो लावण्यात आले। गेली 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी पोलीस आयुक्तपदी कोण नियुक्त होणार याकडे संपूर्ण पोलीस दलाचं लक्ष लागलंय। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार गृहनिर्माण आणि कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी इत्यादींची नावं चर्चेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं यंदाच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काल पुणे शहरात दाखल झाली। रथयात्रेचं लाल महाल कसबा पेठ इथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। इलेक्ट्रिक मोटारसायकल स्वारांनी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यास सुरुवात केलेली आहे। या वाहनांचा मालवाहतुकीसाठी वापर केला जातोय। हेल्मेटचा वापर होत नाही। सिग्नल आणि नियमांचं देखील उल्लंघन होत नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलीस हतबल होऊन फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत। विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत। तापमानाचा विचार करता राज्य मंत्रिमंडळाच्या विदर्भातील शाळा 23 ते 28 जून या कालावधीमध्ये सुरू होतील। शिक्षकांना 2 मे ते 15 जून अशी सुट्टी असणार आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम यावर्षी 5 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे। मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे। मंदिर परिसरातील महर्षी वाल्मिकी, श्री वशिष्ठजी, अहिल्याजी, निषादराज महाराज, शबरी माता आणि अगस्त्य मुनी यांची मंदिरं देखील 5 जून नंतर भाविकांसाठी उघडली जाणार आहेत। राम दरबाराची आणि 6 मंदिरांची पूजा 5 जून रोजी होईल। मुंबई गोवा महामार्गावरील कशेळीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील वीज पुरवठा कार्यान्वित झालाय। रत्नागिरी बाजूकडील वीज पुरवठा 15 दिवसातच पूर्ववत होईल। बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामं सुरू असून 15 मे पूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेनं खुली होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागानं दिली आहे। जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि महागाईचा दबाव यामुळे 22 एप्रिल 2025ला सोन्यानं पहिल्यांदाच प्रतितोळा 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला। गुंतवणूक प्लॅटफॉर्म वेंचुरानुसार मागील अक्षय तृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली आहे। त्यावेळी सोनं 73,240 रुपये प्रतितोळा होतं, तर 2019च्या तुलनेमध्ये किमतीत सुमारे 200% वाढ झाली आहे। अक्षय तृतीयेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। शहरातील मध्यभागी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला होणारी भाविकांची गर्दी पाहून त्या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले। या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान विद्युत वाहिन्यांशी संबंधित यांत्रिक कामं केली जाणार आहेत। त्यामुळे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। या 6 दिवसांमध्ये हा ब्लॉक दररोज मध्यरात्रीनंतर 2 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत म्हणजेच 1.5 तास असणार आहे। मुंबईच्या मध्य आणि पश्चिम उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या मोटरबन कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश रेल्वे बोर्डानं दिलेत। त्यानुसार दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या आणि राखीव असणाऱ्या एकूण 280 लोकलमध्ये कॅमेरे लावण्यात येणार आहेत। सीसीटीव्हीमुळे लोकल चालवताना मोटरबनकडून होणाऱ्या चुका आणि संभाव्य अपघात टाळणं शक्य होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात आतापर्यंत 2,79,273 रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालंय। 10 आरटीओ कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यात आलंय। रिकॅलिब्रेशनसाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत होती। गायमुख घाट रस्ता दुरुस्तीचं काम हे 29 एप्रिलपर्यंत केलं जाणार आहे आणि त्यामुळे घोडबंदरच्या दिशेनं जाणाऱ्या जड आणि अवजड वाहतुकीला इथून जाण्यास बंदी घातली गेली होती। मात्र अद्यापही ते काम पूर्ण न झाल्यानं आता या कामाचा मेगा ब्लॉक हा 1 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागानं दिली आहे।
गेल्या महिनाभरातून अधिक काळ खारघर शहरात सिडकोकडून अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतोय. दुरुस्तीचं कारण देऊन सिडको टाळाटाळ करतंय. अनेक सोसायट्या टँकरद्वारे पाणी विकत घेत असून आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्यानं खारघरकरांसह सिडकोनं बांधलेल्या सोसायटीतील नागरिक त्रस्त आहेत. युनिसेफ, महापालिका, एकात्मिक बाल विकास प्रकल्प आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबईतील कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झालेत. गंभीर कुपोषित बालकांची ओळख, त्यांच्या आजारांचं निदान आणि त्यावर तातडीनं उपाय करण्याच्या उद्देशानं मार्गदर्शन करण्यात आलं. 1 जून ते 31 जुलै हा सध्याचा मासेमारी बंदीचा कालावधी बदलावा या मागणीसाठी विविध राज्यातून वेगवेगळ्या सूचना आल्यात. त्यावर अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून कोणताही निर्णय घेताना पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी दिलं. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिला आंबा खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठेत हापूसची मागणी अधिक वाढेल असा अंदाज आंबा विक्रेत्यांनी वर्तवलाय. सध्या मुंबईत रोज हापूसच्या सुमारे 15,000 पेट्या येत आहेत. गेल्या काही वर्षात लठ्ठपणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि अशा आजाराच्या उपचारासाठी लवकरच जे रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओबेसिटी क्लिनिक स्थापन करण्यात येणार आहे. आठवड्यातून एकदा या लठ्ठपणाची ओपीडी असणार आहे. त्यात केवळ लठ्ठपणाच्या आजारावर निदान, उपचार आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. नालेसफाईचं काम परिणामकारकरित्या व्हावं आणि त्यात पारदर्शकता राहावी यासाठी महानगरपालिका प्रशासनानं मुख्यालयात वॉर रूम स्थापन केली आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी वॉर रूमला भेट देऊन कामाची पाहणी केली. पटसंख्येला गळती लागल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचं सत्र सुरू आहे. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नाबर गुरुजी विद्यालयाला पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी 1 मे पासून टाळ लावण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर ओढवली आहे. ठाणे महापालिका प्रशासनानं महामार्गांवरील रस्ते खड्डेमुक्त राहावेत यासाठी हालचाली सुरू केल्या. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंबंधीचं पत्र ठाणे महापालिकेनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना पाठवलंय. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. यावेळी कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. ठिकठिकाणी पोलिसांनी रात्रंदिवस गस्त वाढवली आहे. अहिल्यानगरमध्ये संत श्री महमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधी आणि वक्फ बोर्डाकडून झालेली नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं आंदोलन अखेर 12व्या दिवशी स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे दिलेलं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. सावंतवाडीतील तिरोडा कोल्हारवाडी येथील एका विहिरीत अडकलेल्या मगरीला वनविभागानं जीवनदान दिलंय. मगरीला वनविभागाच्या जलद कृती दलाला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या आणि वारंवार उपचारांसाठी प्रवास करणाऱ्या आजारी व्यक्तींना एसटी महामंडळातर्फे मोफत प्रवासाची सुविधा पुरवली जाते. यामध्ये मागील वर्षभरात पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील 8,497 रुग्णांनी या सवलतीचा लाभ घेतला. सोलापुरातील मैदानावर भगवान परशुराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी सवाद्य मिरवणूक देखील काढण्यात आली. 300 महिलांच्या लेझिम पथकानं सर्वांचेच लक्ष वेधलं. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी टाहो फोडलाय. ऐन उन्हाळ्यात तब्बल 10 ते 15 दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झालेत. प्रशासनानं लक्ष देऊन पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी दिग्रसकरांनी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एका चप्पल दुकानात प्युमा कंपनीचे बनावट चप्पल आणि बूट आढळून आले आहेत. याप्रकरणी दुकान मालकावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वनकुटे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये कोट्यावधींचा खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाची चौकशी तात्काळ न झाल्यास ग्रामस्थ संतोष केदारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय.
महाराष्ट्र शासनाच्या 2024च्या संचबंदी निर्णयाच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये संस्थाचालक आणि मुख्याध्यापक एकवटलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 101 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हा निर्णय मागे घेतला नाही तर सर्व शिक्षक पालक रस्त्यावर उतरतील असा इशारा सरकारला देण्यात आला. धाराशिव बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी स्वप्नील राठोड यांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी तसंच या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजानं केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी मंजूर केलेल्या विकास निधीच्या कामाला निधी दिल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील तुळजापूर आणि धाराशिव बस स्थानकाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. रत्नागिरीतील दापोली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. यावर दापोली नगरपंचायतीला अंकुश ठेवण्यात अपयश आलंय. शहरातील काही नागरिकांकडून प्लास्टिकचा कचरा घाण घंटागाडीत देण्याऐवजी उघड्यावर टाकला जात असल्यानं जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. माणगाव शहरातील धक्कादायक प्रकार समोर आले आहे. उतेखोलवाडी येथील 2 वाहनं एका अज्ञातानं पेटवून दिली. या दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. स्वामींच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी स्वामींच्या नामाचा जप देखील केला. यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते. कर्नाटकचा आंबा दापोलीत स्थानिक बाजारपेठेमध्ये दाखल झाल्यानं कोकणातील हापूसचे दर गडाडलेत. स्थानिक शेतकऱ्याकडून सुरुवातीला 55 रुपये किलो दरानं खरेदी केला जाणारा स्कॅनिंगचा आंबा आता 35 रुपयांवर येऊन ठेपलाय. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या बॅकवॉटरजवळील शिळीम गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरातील ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखात कलश मिरवणूक काढली. यावेळी 12 महिने पवना धरणातील पाण्याचा साठा कायम राखण्यासाठी इंद्रदेवाला साकडं घालण्यात आलं. मावळ तालुक्यामध्ये कार्ला एकविरेच्या वेहरगाव येथे झालेल्या ग्रुप ग्रामपंचायत वेहरगाव दहिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी आक्षेप घेतला. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सदस्यांना बाहेर काढण्यात आलं तसंच निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर गेल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. कडाक्याच्या उकाड्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. अक्षय तृतीया निमित्तानं मावळातील बाजारपेठेत रत्नागिरीचा हापूस आंबा दाखल झालेला आहे. हापूस आंब्याची आवक वाढल्यानं आणि सध्या आंब्याचे दर आवाक्यात असल्यानं ग्राहकांनी आंबा खरेदीकडे बाजारात चांगलीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आलाय. 18 जूनला महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी देहू संस्थानकडून 340वा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटलाय. सध्या संकरित ज्वारीचा हमीभाव 3,371 रुपये प्रति क्विंटल असताना बाजारात या ज्वारीला केवळ 1,850 ते 2,450 एवढे प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या वरील बाजूस रॉक बोल्टिंगचं काम झालं असून डोंगराला जाळ्यांचं आच्छादन लावण्यात आलंय. त्यामुळे डोंगरावरून खाली येणारे दगड या जाळीमुळे थांबणार आहेत आणि पावसाळ्यात दरड किंवा दगडधोंडे रस्त्यावर येण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. काजू पीक यंदाच्या हंगामात नैसर्गिक संकटात सापडल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. मात्र कोकणातील पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाला यंदाच्या वर्षी विक्रमी 160 ते 170 दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. कराडमध्ये 9 आणि 10 मे रोजी 31वा अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे असणार आहेत. जायकवाडी प्रकल्प 70% भरताच धरणालगतची संपादित न करण्यात आलेल्या 184 हेक्टर जमिनीवरील पिकं पाण्याखाली जातात आणि यामुळे सुमारे 200 शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होतं. अशावेळी जलसंपदा विभागाला शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागते. म्हणून या जमिनी संपादित करण्याचा जलसंपदा विभागानं प्रस्ताव शासनाला गेल्या वर्षी पाठवला. मात्र यावर कोणताही निर्णय अजून झालेला नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा फाट्याजवळील एका नाल्यावर ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत। अपघाताची तीव्रता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की दोन्ही वाहनं जागेवरच पलटी झाली। दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शाहू महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान मिरवणूक काढण्यात आली होती। अघोरी बाबा यांचा साहसी कलाविष्कार देखील सादर करण्यात आला असून तो पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती। यंदाच्या एप्रिलमध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेलाय। शिवाजीनगर इथे 13 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याची नोंद झाली आहे। गेल्या 10 वर्षात यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान 40 अंश इतकं होतं किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याचं दिसून येतं। मान्सूनपूर्व कामांचं नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामं करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठकीत डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला। अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता तसंच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। सतत वाढत असलेल्या उन्हामुळे पुणे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 1 एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या 600 पेक्षा अधिक घटना घडल्यात। यामध्ये घरगुती आग, विजेच्या उपकरणांमुळे लागलेली आग, कचरा, गॅस गळती, ऑइल गळती किंवा काचेमुळे लागलेल्या आगींचा समावेश आहे। प्रशासकीय राजवटीमुळे महापौर पद रिक्त असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून गरीब गरजू रुग्णांना मिळणारी 5,000 रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे। शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना प्रशासकीय राजवटीचा फटका बसलाय। लोकप्रतिनिधी आल्यानंतरच ही मदत केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेनं ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्ये देखील ऑनलाईन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे। उद्यान विभागानं शहरातील 10 उद्यानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन्सची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे फोन, गुगल पे सह इतर ऑनलाईन माध्यमातून पर्यटकांना तिकीट काढता येणार आहे। नागरिकांना अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात याच दृष्टीनं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभाग प्रमुख आठवड्यातील 2 दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्णवेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहेत। त्यानुसार नागरिकांना दर सोमवारी आणि गुरुवारी अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे। अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकानं मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। त्यानं याचिकेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्याच्या म्हणण्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले। बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाची आणि हवेच्या गुणवत्तेची अचूक स्थिती कळण्यासाठी मुंबईतील सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रदूषण देखरेख उपकरण बसवण्याचे आदेश देण्यात आले। तरी या आदेशांचं पालन न केल्यानं उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबायला सुरुवात केली आहे। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केलेली आहे। दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे। अटल सेतू तसंच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे आणि या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे। या प्रकरणी खंडपीठानं MMRDAकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला दिले। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह बाजारात दिसतोय। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं देखील शुभ समजलं जातं। आज दिवसभरात मुंबईतील सराफा बाजारात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे। देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेचं कारण देत पेगासस हेरगिरी प्रकरणाचा तांत्रिक अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकाऱ्यांचे फोनवरील वैयक्तिक संभाषण आणि मेसेज हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे।
मतदार यादीशी आधारशी लिंक करणं तुर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल असं केंद्र सरकारनं सांगितलंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यावर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिलं. मात्र या आधार लिंक करण्याची बाब तुर्तास तरी ऐच्छिकच राहील असं सूत्रांचं म्हणणं आहे. रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाखांवर कार्ड धारकांना केवायसी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वेळेमध्ये केवायसी न झाल्यास संबंधितांचं धान्य बंद होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकेतरांची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन कामकाज उन्हाळ्याच्या सुट्टीतच करावं लागणार आहे. त्यामुळे शाळेमधील मुख्याध्यापक, लिपिक आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावं लागणार आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रचलित धोरणाला 5 वर्ष मुदतवाढ देताना सरकारनं टोल माफी किंवा सवलतींबरोबर मोटार वाहन कर नोंदणी शुल्कात माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. नव्या धोरणानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंगची छपाई करून देणाऱ्या आता प्रिंटर्सवरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मनपाच्या परवानगीशिवाय होर्डिंग छपाई केल्यास प्रिंटर्सची मालमत्ता सील केली जाईल. तसंच मोठा दंडही आकारला जाणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2 लाखांहून अधिक क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीनं आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सव 2025चं आयोजन 2 मे ते 5 मे 2025 दरम्यान नागपूर इथे करण्यात आलं. या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसंच गडचिरोलीसारख्या भागातील स्थानिक आंब्यांची थेट विक्री होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीनं राज्यात विविध इमारतींची कामं सुरू असून ही कामं पुढील 50 वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पीएमआरडीए हद्दीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यासाठी धरणांमधील पाणी राखीव आहे. मात्र पीएमआरडीए हद्दीसाठी कोणत्याही धरणातील तलावातील पाणी आरक्षित नसल्यानं नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय. 2 टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचं समोर आलं. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 30,757 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 5,780 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 18,252 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,721 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लाल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक झाली. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्सप्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार 10 जूनचं आरक्षण हे 10 जूनपासूनचं आरक्षण अखेर खुलं झालंय. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर झालाय. IRCTCच्या संकेतस्थळावर 10 जूननंतरच्या दोन्ही गाड्यांचं आरक्षण सुरू झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास करण्यात येतोय. तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलंय. आता या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी आखली होती. या दहशतवाद्यांना काश्मीरच्या बैसरन व्हॅलीमध्ये रक्तपात घडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचं NIAच्या तपासात उघड झालं.